मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत डॉल केक आणि तो पण मँगो फ्लेवरमध्ये। तर मी त्यासाठी हा बेस बनवून घेतला आहे। हाफ केजीचा आहे डॉल केक। यासाठी मी बेस बनवून घेतला आहे आणि क्रीम पण बीट करून घेतली आहे। आता आपण बनवूया डॉल केक। ॲक्च्युली डॉल केकसाठी मोठं भांडं वेगळं भांडं येतं, पण मी काय करणार आहे, थोडी वेगळी डिझाईन बनवणार आहे डॉल केकमध्ये। त्यासाठी मी 5 इंचच्या टीनमध्येच हा केक, 5 इंच नाही, हा 4 इंचचा टीन आहे। याच्यामध्ये हा केक बेस बेक करून घेतला आहे। आता आपण पहिले काय करूया, याला कट करून घेऊया। बेस घेतला आहे, त्या बेसचे मी 3 लेअर करून घेतले आहे। 3 लेअर कट केले। आता आपल्याला ते 3 लेअर कट करून त्याचा केक बनवायचा आहे। केक जेव्हा आपण बनवतो ना, तेव्हा तो टर्न टेबलवरनं त्याचा बेस असतो ना, तो सटकतो। म्हणून काय करायचे, एक टिश्यू पेपर घेतला आहे, त्याला फोल्ड करून घेतला आहे, त्याला टर्न टेबलवर ठेवलं आणि थोडंसं पाणी शिंपडले का तर ते तिथे चिकटून बसतो। आणि मग त्यावर जर बेस ठेवून केक बनवला तर तो हालत नाही टर्न टेबलवरून। आता फर्स्ट लेअर घेतली आहे, त्याला सोकिंग करते। हे सोकिंग करताना मी जे वॉटर बनवलं आहे त्यामध्ये मी थोडंसं मँगोचं क्रश घातलं आहे आणि थंड पाणी, त्याने सोकिंग करणार आहे। फर्स्ट लेअरला सोकिंग केलं आहे। त्यावर आपण जी व्हिप केलेली ती क्रीम लावली आहे। ती क्रीम बीट करताना मी त्यामध्ये मँगोचं इसेन्स घातलं आहे। आता मँगो क्रश वर टाकायचा, तो स्प्रेड करायचा त्यावरती क्रीमवरती। नंतर दुसरी लेअर ठेवायची। दुसरी लेअरला पण तसंच त्या वॉटरनी सोक करायचं, क्रीम लावायची आणि परत क्रश टाकायचा। मग तिसरी लेअर ठेवून तसं सोकिंग करून क्रीम लावून त्याला केकला आपण क्रम्बल कोटिंग करून घ्यायचे आहे। केकचं क्रम्बल कोटिंग झालं की मग त्याला थोडा वेळ फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवायचं, एक 15-20 मिनिटासाठी। हा क्रम्बल कोटिंग झाला आहे केक। आता आपण त्याला फ्रीजमध्ये थोडा सेट करण्यासाठी ठेवायचं। का तर जेव्हा आता झाल्यानंतर आपला फायनल फिनिशिंग केली आहे मी त्याला क्रीमने। आता मी त्याला वरून डिझाईन करते। ते डिझाईन करताना माझ्याकडून कॅमेरा थोडा हलला गेला, म्हणून ती टर्न टेबल थोडा साईडला गेला, नीट आला नाही आहे। नंतर पुढे हे नोझल घेतलं आहे मी, N1चं छोटं नोझल आहे नोरचं। त्याचा नंबर मला नीट लक्षात नाही आहे, पण स्टार नोझल असतो ना, तोच घेतला आहे, छोटा स्टार नोझल। त्यामध्ये मी ते येलो कलरचे स्टार नोझलचे असे फक्त फुलं काढले आहेत आणि खाली व्हाईट कलरमध्ये त्याला बॉर्डर केली आहे। वरून मग डॉल ठेवून त्या डॉलला पण एक छोटं नोझल आहे, त्याने स्टार केले आहेत व्हाईट कलरच्या। तिचे कपडे करून घेतले तयार। आपल्याला जसे आवडेल त्यानुसार डिझाईन आपण करू शकतात डॉलला वरून ड्रेसला। झालं आता हे डॉलला तिचा ड्रेस बनवून झालेला आहे। तुम्हाला हवं तर तिचा नेकलेस बनवू शकता तुम्ही। थोडेसे गोल्डन पर्ल असतात ना, त्याने तुम्ही थोडंसं तिला डिझाईन करू शकतात, थोडीशी वेगळी। ते मध्ये मध्ये मोती लावून वगैरे ड्रेसच्या डिझाईनमध्ये वगैरे करू शकता तुम्ही। तुम्हाला हवं तसं तुम्ही डेकोरेट करू शकता।
असं झालं आहे माझा. आता हा डॉल केक रेडी झाला आहे. कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.